आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर सुरेश सूर्यवंशी सर. नमस्कार सर. तर नमस्कार. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे गेल्या 15 वर्षांपासून ते या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. त्याच्यामध्ये पहिला काही अनुभव इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मधला होता, त्याच्यानंतर रेसिडेन्शियल मध्ये, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटमध्ये, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा तेवढाच अनुभव त्यात वाढलेला आहे आणि त्यामुळे गप्पा मारायला अर्थात वेगळी मजा येणार आहे. त्यामुळे थेट आता आपण गप्पांना सुरुवात करूया बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. गप्पांना अशी सुरुवात करण्यापूर्वी थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊन मला विचारायचं ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती किंवा प्रेरणास्थान कोण होतं की ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं आपण पण सिव्हिल इंजिनिअरिंग व्हावं, कडे वळावं? येस सर. मी चोपडा तालुक्यातील एक हातेड गाव आहे माझं. माझं 10वी पर्यंत शिक्षण तिकडेच झालं. 10वीला मला चांगले मार्क्स मिळाले. तेव्हा मी केंद्रात पहिला आलो. मला काहीतरी 77.90% मिळाले. त्याच्यानंतर विचार केला की टेक्निकल एज्युकेशन घ्यायला पाहिजे. मग माझे मार्गदर्शक होते प्रभाकर सर म्हणून, ज्यांच्याकडे मी ट्युशन क्लास लावलेला होता 10वीला. आणि 10वीला मला चांगले मार्क्स मिळवण्यामागे त्यांचा खूप मोठा वाटा होता. त्याच्यानंतर माझे मित्र आणि काही स्कूलचे जे सर होते त्यांनी सांगितलं की टेक्निकल एज्युकेशनला खूप चांगला स्कोप आहे, मग तुम्ही इंजिनिअरिंग करू शकतात. मी विचार केला इंजिनिअरिंग करण्यासाठी मला उच्च शिक्षण घेण्यासाठी पैसाही खूप लागेल आणि डिस्ट्रिक्ट लेवलला जावं लागेल. तरी घरच्यांनी विश्वास दिला की ठीक आहे आपण करू शकतो, जरी आपली परिस्थिती तेवढी नसेल तरी आपण सर्व्हाइव्ह करू, परंतु तू उच्च शिक्षण घे. मग मी निवडलं की मला सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग का करायचं आहे, कारण मी त्यावेळेस ऐकून होतं की सिव्हिल इंजिनियर म्हणजे एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे आणि आजच्या काळात सिव्हिल इंजिनियरला खूप चांगलं महत्त्व आहे. तो लोकांची घरं बांधतो आणि त्या घरांवर लोक सर्व्हाइव्ह करतील आणि आपल्याकडून खूप चांगलं काम होईल समाजासाठी. म्हणून मी सिव्हिल इंजिनिअरिंग ही फील्ड निवडली आणि मला टक्केवारी चांगली असल्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगावला माझा कॅप थ्रू नंबर लागला. सो हा जसा एक शिक्षणाचा प्रवास होता सगळा तुम्ही सांगितला त्याप्रमाणे, त्याच्या पुढचा खरं तर सिव्हिल इंजिनिअरचा स्ट्रगल सुरू होतो. ते म्हणजे बऱ्याचदा असं होतं की शिक्षण झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट कसा मिळणार, कुठं मिळणार, किंवा पहिल्या प्रोजेक्टवर काम करायला जातो तेव्हा आपल्याकडे फक्त थेरोटिकल नॉलेज असतं हातात आणि प्रॅक्टिकलचं. तर तो पहिला अनुभव कसा होता, तेव्हा काय गमती जमती घडल्या? असं पहिला अनुभव असा होता सर, माझं लास्ट इयरची एक्झाम संपली. त्याच्या अगोदर मी 15-20 दिवसापासून विचार करत होतो की आता आपलं एज्युकेशन संपलंय तर आपण आपल्याला जॉब कुठे मिळेल, कसा मिळेल. तर मी एक 15-20 दिवसापासूनच सर्चिंग सुरू करून दिली होती जॉबसाठी. तर मला अनिल लोढा ग्रुप कडून एक ऑपॉर्च्युनिटी आली. त्यांनी सांगितलं की फ्रेशरला आम्ही एंट्री देतो. तर मी काही विचार केला नाही जास्त आणि मला सॅलरी त्यांनी काही जास्त अफोर्ड नाही केली. ओनली 6,000 रुपीज पर मंथ अँड TADA इन्क्लुडिंग ऑल. तर मी विचार केला की आपल्याला खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि एक्झाम झाली की आपण लगेच जॉईन करायचं. तर एक्झामच्या अगोदर मी ऑलरेडी 3-6 महिन्यापासून घरी गेलेलो नव्हतो आणि परत घरी जायचं म्हटलं तर जॉब जाऊ शकतो किंवा वेळेत आपण जॉईन नाही केलं तर ते आपल्याला रिजेक्ट करू शकतात. म्हणून मी ते सॅक्रिफाईस केलं, घरी गेलो नाही एवढ्या दिवसापासून आणि डायरेक्टली जळगावहून एक्झाम संपली डे ऑफ सेकंड मी नाशिकला गेलो आणि जॉब जॉईन केला. माझ्यासाठी सगळं नवीनच होतं. थेरॉटिकल नॉलेज ऑलरेडी होतं, परंतु प्रॅक्टिकली साईटवर कसं काम करायचं हे माहिती नव्हतं. म्हणून एक वेगळी क्युरियोसिटी होती माझ्या मनात की आपण काम कसं करू, काय साईटवर साईट एक्झिक्युशन कसं होतं, मिक्सिंग ऑफ कॉन्क्रीट कसं असतं, टाईप ऑफ स्टील काय असतं, डायमीटर ऑफ स्टील काय असतं, कुठल्या कंपनीचं स्टील वापरलं जातं, कशा पद्धतीने वापरलं जातं, ह्या सगळ्या ज्या मनात शंका होत्या, जे थेरॉटिकल मी शिकलेलं होतं परंतु प्रॅक्टिकली मला ते साईटवर यूज करायचे होते. तर त्याच्यासाठी मला खूप आनंद झाला आणि मी जॉईन केलं. माझी पोस्टिंग त्यांनी दारणा हायड्रो प्रोजेक्टच्या साईटवर केली. दारणा हायड्रो प्रोजेक्टला गेल्यानंतर तिथले इंजिनियर, सिनियर इंजिनियरने मला सांगितलं की आज दिवसभर तुम्ही फक्त कॉन्क्रीट मशीनच्या समोर उभं राहायचं आणि फक्त बॅग मोजायच्या, बाकी काही करायचं नाही. अच्छा. मग 3-4 दिवस झाले मला ते एकच काम. मी म्हटलं आपण एवढं सिव्हिल इंजिनियर झालेलो आहोत आणि मला सांगतायत की तुम्ही फक्त सिमेंट बॅग मोजा, सँडच्या पाट्या मोजा
ऍग्रिगेट मोजा आणि ते फक्त रेकॉर्ड करून ठेवा. मला ते एक विशेष वाटलं. म्हटलं आपण एवढं शिकलेलो आणि आपलं हे काम देत आहेत, परंतु मी माझा संयम ठेवला. म्हटलं चला पुढे काहीतरी घडेल किंवा शिकायला मिळेल. 8-10 दिवसानंतर मग त्यांनी मला परत ऑफिसमध्ये बोलवलं, साईट ऑफिसमध्ये. ते म्हटले की बघा सूर्यवंशी, तुम्ही आता असं केलं तर याच्या पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगतो. मग त्यांनी मला ग्रेड ऑफ कॉन्क्रीट, प्रपोर्शन कसं असतं, तोपर्यंत 8 दिवसात माझ्या लक्षात आलं होतं. त्यांनी मग याच्यातले जे बारकावे असतात की तुम्हाला मी ह्या पाट्या मोजायला सांगितले किंवा सिमेंटच्या बॅग मोजायला सांगितलं, याच्या मागे कारण काय. बरोबर. तर त्यांनी सांगितलं की ऍट द टाइम ऑफ एक्झिक्युशन मिक्सिंग ऑफ कॉन्क्रीट बऱ्याच ठिकाणी काय होतं, हलगर्जीपणा होतो. कोणी लेबर एक पाटी जास्त टाकतो, कधी एक पाटी कमी टाकतो, सिमेंट एखाद्या वेळेस तो विसरून जातो. तर याच्यामध्ये मिक्सिंग ऑफ कॉन्क्रीट, ग्रेड ऑफ कॉन्क्रीट डिस्टर्ब होतो. ते होऊ नको, व्हायला नको, म्हणून आपण हे काळजी घेतो आणि ही काळजी आपण घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळायला पाहिजे. सेम प्रोसिजर फॉर स्टील. जेव्हा स्टील वापरायचं आहे साईटवर, तेव्हा डायमीटर ऑफ स्टील, परत त्याच्यामध्ये एलॉंगेशन कसं आहे, ती क्वालिटी चांगली आहे का, कुठल्या कंपनीचं, कुठल्या ट्रेडचं, कुठल्या ग्रेडचं ते स्टील आहे, हे सगळं तेव्हा मी बघायला लागलो की ISO आहे, ISI आहे, नॉन ISI आहे, तर त्याची इलॉंगेशन टेस्ट कशी असते, त्याचे रिझल्ट कसे असतात, असे भरपूर प्रकार. मग हळूहळू मी पुढे जात गेलो आणि मग त्या 1-1.5 वर्षाच्या प्रोजेक्टमध्ये मला खूप काही शिकायला मिळालं. आणि त्याच्या बेसवर माझा परत एक इंटरव्ह्यू झाला अशोका बिल्डकॉनला. अशोका बिल्डकॉनने नवीनच हायड्रो प्रोजेक्ट घेतलेला होता. त्याच्यासाठी त्यांना एक प्रोजेक्ट मॅनेजर लेवलचा किंवा प्रोजेक्ट इंजिनियर लेवलचा माणूस पाहिजे होता. तर ती ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली. सेम मी शिकत गेलो टिल डेट अँड टाइम. ते तर आहेच. आपण ते क्या बात आहे. आता येऊया या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता तुम्ही इंडस्ट्रीजमध्ये पण काम केलंय, रेसिडेन्शियल काम करताय, तर यामध्ये तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. येस सर. आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? येस, ऍक्च्युली सध्या काय कामं खूप वाढलेले आहेत आणि अकुशल कामगारांकडून काम करून घेणं अनिवार्य आहे. कारण तसं नाही केलं तर आपलं प्रोजेक्ट लेंदी होऊ शकतो, वेळेवर कम्प्लीट होणार नाही, बरेच कारण आहे त्याच्या मागे. पण ह्या केसमध्ये आम्ही काय करतो, जो साईट इंजिनियर आहे किंवा साईट सुपरवायझर आहे, तो तेवढा साऊंड आणि टेक्निकल त्याला चांगलं नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे, त्याला आम्ही तिथं रिलोकेट करतो आणि त्याच्याकडून त्यांना व्यवस्थित सांगून काम करून घेणे. जसं टाइप ऑफ सेफ्टी, काम करताना सेफ्टी यूज केली गेली पाहिजे. परत तुमचं जर काही कळत नसेल किंवा टेक्निकल प्रॉब्लेम येत असतील तर ते सुपरवायझर किंवा इंजिनियर कडून समजून घेणे. कुठलेही काम करायच्या अगोदर त्यांना इन्फॉर्म केलं गेलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ते आपण साईट इंजिनियर किंवा साईट सुपरवायझरला शिकवतो आणि त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे काम कसं होईल ते करून बघतो. बरोबर आहे. दुसरा एक प्रश्न आहे थोडा या सगळ्यापेक्षा वेगळा, कारण तुम्ही आता बिल्डर डेव्हलपर म्हणून पण काम करताय, इंजिनियर म्हणून पण काम करताय, अशा वेगवेगळ्या, आणि गव्हर्नमेंटचे पण तुम्ही बरेच प्रोजेक्ट केलेले. तर जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर एक विचारलंय की इंजिनियर म्हणून, बिल्डर डेव्हलपर म्हणून, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? जर जळगावचा एक सर्वांगीण विकास आपल्याला पुढच्या 15-20 वर्षात बघायचा असेल तर तुम्हाला काय वाटतं, कुठल्या सेक्टरवर आता काम जास्त झालं पाहिजे? बेसिकली सर, मी जळगावमध्ये 2006 मध्ये आलो जळगावमध्ये, तर आज 2026 आहे. जवळपास 20 वर्ष जळगाव मध्ये मी बघतोय. तुम्ही जो प्रश्न केला त्याबद्दल बोलतो की जळगावमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये रोड डेव्हलपमेंट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण 20 वर्षापासून मी जे पाहतोय त्याच्यामध्ये काही मोठा फारसा बदल झालेला नाहीये. बऱ्याच ठिकाणी ऍक्सिडेंट होतात ते रोडच्या प्रॉब्लेममुळे आहेत. बरं, तर आपला जो हा मेन नॅशनल हायवे आहे त्याच्यावर बरेच हर्डल्स आहेत, बरेच प्रॉब्लेम आहेत, बरेच ऍक्सिडेंट होत आहेत. तर पहिली गोष्ट, जळगावमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या बेसवर पहिला रोडावर लक्ष द्यायला पाहिजे. रोडचं वर्किंग खूप चांगलं करायला पाहिजे. सेकंड थिंग, MIDC डेव्हलप करायला पाहिजे. MIDC डेव्हलप होईल, कन्स्ट्रक्शन बिझनेस वाढतील. कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर MIDC मधले वेगवेगळे लघु उद्योग आहेत ते वाढतील, रोजगार येईल. रोजगार वाढला तर
इनडायरेक्टली जळगावचा विकास होईलच. होईल. पण तुम्ही अगदी बरोबर म्हणालात, इंडस्ट्रीज आहेत, रोड्स आहेत, हे जर महत्वाचे काही पॅरामीटर्स पकडले, तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं या थोड्याला अजून गती देण्यासाठी? शासनाने नवीन जे प्रोजेक्ट आहेत, मोठे मोठे प्रोजेक्ट, नवीन जे मोठे प्रोजेक्ट आहेत ते जळगावच्या पदरात टाकायला पाहिजेत, की तुमच्यासाठी वेगळ्या वेगळ्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज जशा 4 व्हीलरचे असतात, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी म्हणा किंवा IT कंपनी म्हणा, IT पण येऊ शकतात. कारण की बरेचसे IT प्रोजेक्ट नाशिकमध्ये, पुण्यामध्ये आहेत आणि जळगावचे बेसिकली भरपूर जे नवीन इंजिनियर्स आहेत ITचे ते पुण्याला जात आहेत. पुण्याची डेव्हलपमेंट होत आहे, तर तेवढंच एखाद 2 युनिट IT पार्क म्हणून इकडे आले जळगावला तर ते अजून चांगलं राहील. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? येस सर, आमची टेस्ट असते पहिली. एक समजा फॉर एक्झाम्पल मी आयकॉन स्टीलचा एक स्टील घ्यायचा विचार करतो आहे, तर मी त्याच्यासाठी काय करेल, 1 मीटरचा तुकडा जो आहे साईटवर, साईट इन्स्पेक्शन, 1 मीटरचा तुकडा घेईल, प्रॉपर 1 मीटर त्याला कट करून घेईल, त्याच्यामध्ये त्याचा व्हर्नियर कॅलिपरने म्हणा जे काही आपले मेजरमेंट पॅरामीटर्स त्याच्याने मी त्याचा डायमीटर ऑफ स्टील करेक्ट आहे का ते एक चेक करणार. सेकंड, 1 मीटरला त्याचं जे स्टँडर्ड आहे की एवढं वेट यायला पाहिजे, 1 किलोला 1.3 1.2 समथिंग जे वेट यायला पाहिजे ते वेट येत आहे का, बरोबर आहे का, नसेल तर याच्यामध्ये कार्बन कंटेंट म्हणा किंवा दुसरे कंटेंट म्हणा ते कमी अधिक आहे का, ते आम्ही इंडस्ट्रीकडून मागूनच घेतो. परंतु साईटवर ह्या 2-3 गोष्टी करतो, महत्वाच्या आहेत. इलॉंगेशन टेस्ट करतो, परत साईटवर काही साईटवरच्या हे असतात प्रयोगशाळा ज्या आहेत आमच्या, टेस्टिंग लॅब आहेत, त्याच्यामध्ये आम्ही त्या टेस्ट करून घेतो. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही आजवरच्या कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? येस सर, आयकॉन स्टील मी माझा आता रिसेंटली मसावदला विटनेर जलजीवन मिशनचा प्रोजेक्ट आहे. 1,60,000 लिटरची RCC ओव्हरहेड टँक आहे, तिथं आयकॉन स्टीलचं पूर्ण स्टील आयकॉन स्टील वापरलेलं आहे. मग तुमचा कसा आहे अनुभव? क्वालिटी खूप चांगला आहे, सर्व्हिस, कॉस्ट खूप चांगला आहे, क्वालिटी चांगली आहे. परत त्यातल्या त्यात फिनिशिंगला जे आपण म्हणतो खूप चांगलं फिनिशिंग आहे म्हणून हे स्टील खूप चांगलं आहे असं बाकी लोकांचे हे असतात, विचार असतात, परंतु तसं काही नाहीये. आयकॉन स्टील जे मी आजपर्यंत वापरलं, मी एका प्रोजेक्टला नाही, जवळपास 2-3 वर्षापासून बऱ्याच प्रोजेक्टला मी सजेस्ट करतो आणि माझ्या मित्र लोकांना, इंजिनियर लोकांनाही सजेस्ट करतो की आयकॉन स्टील वापरा, कारण की त्याची क्वालिटी खूप चांगली आहे. वेट जे आहे प्रॉपर वेट येतं, प्रॉपर थिकनेस आहे, म्हणजे जे टेक्निकल पॅरामीटर्स पाहिजेत ते सगळे पूर्ण, ते सगळे व्यवस्थित आहेत, म्हणून मी त्याच्यावर ट्रस्ट केलेलं आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रात आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्यांचं पहिलंच पाऊल आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? तोच, आपली फील्ड खूप वर्स्ट आहे. आपलं थेरोटिकल नॉलेज घेऊन परत त्याच्यामध्ये दररोज काही नॉलेज वाढत राहतं, परंतु तुम्ही जसं मी म्हटलो, मला पहिल्या 2 दिवसामध्ये फक्त सिमेंट आणि वाळूच मोजायला लावली, म्हणून तिथं मी बॅकफुटवर नाही आलो, मला काही वेगळं वाईट वाटलं नाही. कामाची क्युरिओसिटी ठेवा, कामाबद्दल प्रामाणिकपणा ठेवा आणि आपलं नॉलेज आपल्या फील्ड बद्दल वारंवार वाढवत राहा, जेणेकरून आपण पुढे जाऊ शकू. सो हे होते इंजिनियर सुरेश सूर्यवंशी सर. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशाच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, याच मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.